दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बस अपघातात एक जण ठार। सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीची बारीमध्ये दुचाकीला बसची मागील बाजू धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला। याबाबत मयताचा भाऊ राजू गावित याने चालकाविरुद्ध फिर्याद दिली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक ते खुंटविहीर बस क्रमांक MH14 BT 3339 ही सुरगाणा येथून खुंटविहीर येथे रात्री 8:15च्या सुमारास दिंडीची बारी हा घाट चढत असताना त्या पाठोपाठ मागून दुचाकी क्रमांक MH15 GU 6358 वरील चालक मयत भास्कर लक्ष्मण गावित वय 40 राहणार रानविहीर हा घाटातून जात होता। बारीतील रस्ता एकदम अरुंद असल्याने बसची मागील बाजू दुचाकीला धडकेनंतर चालकाच्या डोक्याला गंभीर माराचा जोरदार फटका बसल्याने नाकातोंडातून रक्त आले। त्यास तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय तपासणी केली असता मृत घोषित करण्यात आले। मयत भास्करच्या पश्चात पत्नी, आई वडील असा परिवार आहे। ऐन दिवाळीत घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे करीत आहेत। दरम्यान खुंटविहीर दिंडीची बारी घाटात अरुंद एकेरी वाहतुकीचा रस्ता असून अनेक वेळा या घाटात अपघात झाले। आतापर्यंत 10 ते 12 जणांना जीव गमवावा लागला। रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थ बाळू गावित, सुरेश पवार, कांतू चौधरी, देवराम काशीनाथ वारडे, प्रकाश खिराडी, दिनेश बिरारी, मनोहर गावित, राजू गावित, रमेश गावित, जयवंत राऊत, सीताराम पवार, आनंदा पवार, वसंत वारडे, रमेश चौधरी, मनोज गावित यांनी केली आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज, रतन चौधरी, तालुका प्रतिनिधी, सुरगाणा। माझे नाव राजू लक्ष्मण गावित, मुक्काम खुंटविहीर ते रानविहीर इथं राहणार आहे। माझे भाऊ भास्कर लक्ष्मण गावित हा सुभाषनगरमध्ये काही कामानिमित्त गेला होता। तिकडनं येताना दांडीची बारी येथे बसने त्याचा ॲक्सिडेंट केलेला आहे। बसने धडक दिल्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे। तर त्याची पत्नी आता एकटीच पडलेली आहे। तर तिला काहीतरी ST महामंडळ यांनी नुकसान भरपाई द्यावी व शासनाने पण काहीतरी त्याचा विचार करावा आणि जो काही ते असा गुन्हेगार असेल त्यावर काहीतरी कारवाई करून तिला काहीतरी न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे।